मेनका क्लासिक्स, कथा, किस्से आणि बरच काही. आई बापा विना असलेली मनोरुग्ण दुर्दैवी अनु आणि तिची आत्या यांचं भावविश्व नेमकं कसं आहे? जन्माच्या जोडीदाराविषयी असलेल्या तिच्या अपेक्षा पूर्ण होतात का? तिच्या कोवळ्या मनावर उमटलेले ओरखडे आत्याला कळतील का? कथा प्राक्तन. लेखक वसुधा पाटील. वाचन अनुराधा विनायक गटणे. तीनदा उलटलेल्या विषम ज्वरातून उठल्यानंतर अनुचं डोकं जरासं हलकं झालं होतं. अशक्तपणाही फार आला होता. म्हणून अंबू आत्याकडे पुण्याच्या कोरड्या हवेत ठेवण्याच्या वाटाघाटी घरात चालल्या होत्या. पुण्याला तसं पत्रही रवाना झालं होतं. उत्तराची सारेजण वाट पाहत होते. अंबू आत्याला वाटत होतं की पोरीला महिनाभर आणलं की हवा बदल होईल आणि तब्येत सुधारेल. पण तिच्या पोरांनी ठाम नकार दिला. जरा काही झालं की आत्याकडे का म्हणून पाठवतात प्रत्येकाला? घर बांधलंय ते काय त्यांच्यासाठी नाही? आम्ही कमावणार आणि हे इथे वर्षानुवर्ष राहून पुख्खा जोडणार. शिवाय मानभावीपणे शहाणपणाच्या गोष्टी सुनावणार. हव्यात कुणाला आता नसत्या भानगडी? शिरी आजोबा झाले, थोरले मामा झाले, राधा मामी झाली, गंगू मावशी झाली, तुझी भाजरं तर 1000दा येऊन झाली. आता पुरे तुझी तब्येत खालावते मग, आणि आम्हाला निस्तरावं लागतं एक एक मागवून. त्यांना स्पष्ट कळव, माझी तब्येत बरी नाही आहे, अनुला पाठवू नका. हवी तर थोडी औषधं पाठव, थोडे पैसे पाठव, पण पेशंट म्हणून आता इथं कुणी यायला नको. त्यांनी चक्क अंबू आत्याला बजावलं. मग अंबू आत्याचा नाईलाज झाला. पोरांनी सांगितल्याप्रमाणे तिने पत्र पाठवलं खरं, पण पत्र पाठवताना तिच्या फार जीवावर आलं. माहेरून काही निरोप आला आणि तिने असं काही त्याला उत्तर दिलं असं कधी आजवर झालं नव्हतं. धोंडू मामालाही अंबू आत्याच्या पत्राचं मोठं नवल वाटलं. घरात पत्रावरून बराच खल झाला आणि मग अनुला घरीच ठेवायचं ठरलं. पण हवा दमट, पावसाची, घरात सद्दोदित ओल, शिवाय शेतीची कामं अंगावर येऊन पडलेली, खाण्यापिण्याचे सर्वांचेच हाल. तिथे एकट्या अनुसाठी विशेष सोपस्कार कोण आणि कसे करणार? अनुचे फार हाल होऊ लागले. कुठंतरी पडवीच्या कोपऱ्यात कांबळं आणि त्यावर गोधडी टाकून ती दिवसभर एकटीच बसून राहायची. कारण अशक्तपणामुळे काहीच काम करता येत नव्हतं आणि बसून बसून थकली की कांबळ्यावरच आडवी व्हायची. मग पडल्या पडल्या कुडाच्या भिंतीच्या फटीतून धुमधार पडणाऱ्या पावसाच्या धारा आणि विजांचा चकचकाट एकटक बघत राहायची. 2 वेळा पेज आणि मधल्या वेळी जी काय भात भाजी भाकर येई तीवर मात्र वाघासारखी तुटून पडायची. कारण पोटात आताशा भलतीच वखवख सुटली होती. एकदा दुपारी आमसोलाची कढी, भात आणि कुळथाचं पिठलं ओरपून जेवल्यावर पोटाला तडस लागली म्हणून आणि जरा वेळ कांबळ्यावर तशीच बसून राहिली. आणि एकदम वीज लकाकली. मोठ्या कांठळ्या बसणारा कडकडाट झाला. एकदम पावसाची अशी मुसळधार सुरू झाली की ज्याचं नाव ते. आणि अनु डोळे विस्फारून भिंतीच्या फटीतून त्या पावसाकडे आणि विजेच्या लोळाकडे एकदम पाहतच राहिली. खरकट्या हातानीच नकळत कोपऱ्यापर्यंत गेलेल्या काचेच्या बांगड्यांशी खेळत राहिली. बाहेर पावसाचा आणि विजांचा भयंकर आवाज आणि अनुच्या बांगड्यांचा खळखळाट. अनु नादावली आणि खुळ्यासारखी त्यातच रमली. आणि आपल्याशीच एकटीच जी हसत राहिली तो दिवसेंदिवस लोटले तरी आपली हसतच राहिली. कुणाशी बोलणं नाही, कुणाबरोबर काम करणं नाही, कुणाशी कसले व्यवहार नाहीत. अनु आपली मनगटातल्या बांगड्यांशी खेळतेय आणि स्वतःशीच हसतेय. हे हसणं फार वाढलं तेव्हा धोंडू मामांनी तिचं गाठोडं बांधलं आणि एसटीनी सरळ तिला पुण्याला आणून अंबू आत्याच्या घरी सोडलं. अगोदर पत्र वगैरे काही पाठवलंच नाही. काय रे धोंडू अण्णा,
काय पोरीची दशा ही. सोन्यासारखी पोर हे काय होऊन बसलंय तिचं. तिला पाहिल्याबरोबर अंबुआत्या कळवळून म्हणाली, मागच पाठवणार होतो तेव्हा नको म्हणालीस. आता जास्त झालं हिचं. हिचं बापूस नाही, आवस नाही, कोण बघणार हिच्याकडे 24 तास लक्ष ठेवून. आम्हाला तर बाई 2 वेळ पोटात पेच ढकलायला फुरसत नाही. तुझं आपलं बरं, तीही पोरं मिळवती, लेकीची लग्न करून केव्हाच मोकळी झाली आहेस. स्वयंपाकघरात स्वयंपाकी, बरं कामाला 24 तास गडी, सगळी आबादी आबाद. सांभाळ जर 4-6 महिने येड्याला. काहीतरी उपचार करून बघ. तिकडे गावंढ्या गावात आम्ही काय करणार हिच्यासाठी सांग आता तूच. धोंडू मामानी आल्या आल्यास कांगावा केला. दरवेळी हे असंच व्हायचं. कुणाला तरी आणून सोडायचं, अंबुआत्याचा जीव कळवळला की असं गाऱ्हाणं गाऊन दाखवायचं आणि तिच्या होय नाहीची वाट न बघता आणलेल्या व्यक्तीच्या वर्षभराच्या मुक्कामाची निश्चिंती करून मोकळं व्हायचं. परत जाताना वाट खर्चासुद्धा अंबुआत्याला व्यवस्थित कापायचं. शिवाय जुनेपाने कपडे, तांब्या पितळेची भांडी, खंडीभर पोरांसाठी खाऊ खेळणी वसूल करायचं ते निराळच. येताना सड्या हाताने यायचं, जाताना जड बोसकी घेऊन जायचं. गेली कित्येक वर्ष हाच उपद्व्याप चाललेला. पोरांनी अंबुआत्येला यावेळेला दटावली ती उगीच नव्हे, पण त्यांचा दम फुकट गेला. धोंडू मामा अनुला अंबुआत्येकडे ठेवून नेहमीसारखी बोचकी घेऊन गेले ते गेलेच. शिवाय जाताना बजावून गेले, जरा बाये डॉक्टरांना दाखवून काय सुधारणा होते की नाही ते बघ, आणि बरी झाली की हितल्या हितच एखादा गरीबसा मुलगा पाहून लग्नाचं पण ठरवून टाक. खर्चाचं मागे पुढे पाहू नकोस. आम्ही सर्वजण मिळून 100-500 खर्च करूच. शिवाय तांदूळ, काजू, फणस, आमसोलं वगैरे दारचंच आणू, त्याची ददात नाही पडायची. पण हितलाच कोणी बरासा नवरा गाठ बाई. नाहीतर असं करीनास, तुझ्याच भावाची लेक, दिसायला कशी फक्कड आहे. आता शिकली बिकली नाही, पण कामाला वाघ आहे, वाघ नुसती. जरा आजारातून उठून बरी होऊ दे, मग बघ. तुझ्या थोरल्या विजयलाच करून घे ना. आपलंच माणूस घरात आलं की बरं. काय. अंबुआत्या काही बोलली नाही त्यावेळी. नुसती अनुला जवळ घेऊन गोंजारत गप्प बसून राहिली होती. आणि अनु आपली बांगड्या खुळखुळवीत हसतच राहिली. तिला धड काही काकाच्या बोलण्यातलं उमगलंच नाही खरं म्हणजे त्यावेळी. त्यानंतर अनु अंबुआत्याकडे चांगली वर्षभर राहिली. प्रकृती सुधारल्याने चांगलं तेज आलं होतं. शिवाय राहणी बदलली होती. आली तेव्हा 2 जुनेरी, 2 फाटके परकर आणि 2 कळकट्ट पोलकी घेऊन आली होती. अंबुआत्यांनी तिला एव्हाना डझनभर तरी पातळ पोलकी घेऊन दिली होती. कानात सोन्याच्या रिंगा घेतल्या होत्या. कुणा ज्योतिषाने सांगितलं की पोवळ्याचं पाणी अंगावरनं पडलं म्हणजे बरं असतं अशा रोग्यांना. म्हणून पोवळ्याची एक अंगठी करून घातली होती बोटात. शिवाय दूध, टॉनिक, डॉक्टरची बिलं याचा खर्च निराळाच. आईबापाविना पोरकी पोर म्हणून अंबुआत्यांनी मायेने हे सारं केलं. पोरांनीही कुरकुरत का होईना पण ते तिला करू दिलं. खर्चाला नाही म्हटलं नाही. एकतर अनुचा कसलाच त्रास नव्हता. सारखी हसत राहायची, त्यामुळे सुरेख दिसायची. घरात कसा कुणास ठाऊक, पण तिच्या रूपाने हसरेपणा शिरला होता. शिवाय त्यांची सख्खी बहीण लांब उज्जैनला दिली होती. तिची ही थोडीशी उणीव हिच्यामुळे भरून निघत होती. हक्कानी भांडायला, अंगावर डाफरायला, स्वतःची कामं करून घ्यायला, चेष्टामस्करी करायला एक सुरेख गिऱ्हाईक त्यांना मिळालं होतं. ते गिऱ्हाईक कधीच रागवत रुसत नव्हतं, चिडत धुसफुसत नव्हतं. हसऱ्या चेहऱ्याने आपलं कानावर पडेल तो शब्द झेलत होतं. त्यानिमित्ताने अंबुआत्येलाही जीवाभावाची सोबत मिळाली होती. कारण अनु एक क्षण आत्तेला सोडून राहत नव्हती. असं वर्ष झटक्यासरशी निघून गेलं. गावाहून खुशालीचं म्हणा, चौकशीचं म्हणा, एक पत्र कधी आलं नाही एवढ्या अवधीत. या लोकांनी पण कधी वाट पाहिली नाही त्यांच्या पत्राची. इतकी अनु रुळली होती त्या घरी, जशी घरातलीच एक झाली होती. हलकं माथं अजून स्थिरावलेलं नव्हतं तरीही. एकदा अनु स्वतःशीच हसत गॅलरीत बसली होती. बांगड्यांचा खळखळाट आणि हसण्याचा आवाज वाढला तशी अंबुआत्या बाहेर येऊन तिला खोटं खोटं दटावत म्हणाली, ए खुळाबाई, हसतेस काय सारखी सारखी? रस्त्यावरचे लोक हसतील ना तुला. चल आत ये. आणि हात धरून बळेबळेच ती तिला आत नेऊ लागली.
आम्ही नाही जा आत्या. काकांनी तुला काय सांगितलं होतं जाताना की विजयशी माझं लग्न लावून दे म्हणून? तर तू काहीच बोलली नाहीस. आता विजय हापिसातून आला की विचारणार ना त्याला. बघ हां, नाहीतर आम्ही नाही जा. हसता हसता मध्येच रडायला लागून आणि वेड्यासारखं बडबडू लागली. अंबुआत्याने तिला डॉक्टरांच्या 2 गोळ्या देऊन पहिली शांतपणे निजवून ठेवली. तरी झोपेतही तिच्या मिटल्या डोळ्यातून पाणी गळतच होतं. अगदी लहान मुलीसारखा निरागस चेहरा, काळ्याभोर लांबसडक पापण्या, बंद शिंपल्यासारखे मिटलेले डोळे, छोटंसं रेखीव नाक, गोड हसरी जीवणी. झोपेत अनु जास्तच सुंदर आणि जास्तच भाबडी दिसायची. इतकी की लहान मुलाचं जावळ कुरवाळतात तशी अनुआत्याला मांडीवर घेऊन तिला कुरवाळायची विलक्षण इच्छा व्हायची. एकदा तर तिला निजलेली पाहून विजयसुद्धा कौतुकाने म्हणाला होता, काय सुंदर दिसते ग अनु. हिला पंख लावले तर एखाद्या परीकथेतल्या पऱ्यांच्या राणीसारखे दिसेल अगदी. आत्तासुद्धा अंबुआत्याला तिला निजलेली पाहताना विजयचं हेच वाक्य आठवलं. धोंडू अण्णाचं बोलणंही आठवलं आणि आतल्या आत मायेनी करुणेनी मन भरून आल्यासारखं झालं. प्राजक्ताच्या फुलासारखी ही कोवळी सुंदर पोर. कुण्या पाप्याची दृष्ट लागली नि हे हिचं असं होऊन बसलंय ते. बिचारीला नाहीत आई वडील. तानं असल्यापासून पोरकं कुणाला करू नको रे देवा. कोण त्यांचं करणार या जगात. स्वतःशीच पुटपुटत अंबुआत्या अनुला कुरवाळत राहिली. तिला सारखं वाटू लागलं की काय हरकत आहे विजयने हिच्याशी लग्न केलं तर. भोळी भाबडी आहे, कामसू आहे, जिव्हाळ्याची आहे. शिकलेली नसली तर नसू दे. शिक्षणाशिवाय काय मोठंसं अडतं आहे बाई माणसाचं. संसार नीट केला, नवऱ्याची मर्जी सांभाळली म्हणजे खूप झालं. आणि रात्री जेवणं झाल्यावर तिने विजयपाशी सरळच तो विषय काढला. विजय एकदम संतापला. धोंडू मामाच्या सुपीक डोक्यातली शक्कल दिसते ही आई. तुला सांगून ठेवतो हं, आपल्या घरात ही धोंड नको. तू इतकी कशी ग साधी. त्या लोकांचे कोणतेही डावपेच तुझ्या लक्षातच येत नाहीत कसे. वर्षभर इथं ठेवली की खर्च वाचेल, परस्पर इलाज होतील, जमल्यास लग्नही होऊन जाईल. नात्यातली मुलगी, मग तू कशाला लग्नाचा खर्च मागशील. ऐकतच सगळं विनासायास विनादिडकी जमून जाईल. हा त्या लोकांचा हिशोब माझ्या पक्क ध्यानात आलंय. ते काही नाही, तिला आता घरीच पाठवून दे कशी. ही असली ब्याद माझ्या गळ्यात नको, तो फणफणत म्हणाला. इतकंच नव्हे तर स्वतःचं एका सिंधी मुलीशी लग्न जमवल्याचंही त्या निमित्ताने त्याने आईला सांगून टाकलं. त्याला खरं म्हणजे कधीतरी हे आईला सांगून टाकायचंच होतं, फक्त संधी आणि अनुकूल वेळ सापडत नव्हती. ती या निमित्ताने आयती चालून आली. अंबुआत्या एकदम अवाक झाली. अनुचं विशेष काही नव्हतं, पण त्या सिंधी मुलीची गोष्ट कळताच ती काळजीनंच मुस्कटली. काडी काडी करून जमवलेल्या या घरट्यातून एक पिल्लू आता अल्लद उडून बाहेर जाणार, याचंच ते बोलणं म्हणजे सुतोवाच होतं. या साध्या सरळ वातावरणातल्या घरात ती परकी पोरगी सुखासमाधानाने नांदणं म्हणजे कठीणच एकंदरीत. पोरगासुद्धा असा हटवादी की ऐकणीतला नव्हेच. विरोध करण्यातही काही अर्थ नव्हताच आणि ठणकावून विरोध करणं, आपल्याच हट्टाला चिकटून बसणं हे अंबुआत्याच्या मुळातच स्वभावातच नव्हतं. ती काही बोललीच नाही, पण एक प्रकारे फार मोठा धक्काच बसला तिच्या मनाला. नवऱ्याच्या मृत्यूनंतर खूप वर्षांनी असा धक्का बसला. मधली कितीतरी वर्ष कष्टांची विवंचनांची गेली होती, पण ती अगदी सुरळीत गेली. एक मार्गाने मुलांची शिक्षणं आटोपली, नोकऱ्या चांगल्या मिळाल्या, मुलीला मनासारखं स्थळ मिळालं, घरही बांधून झालं. यथाशक्ती का होईना, पण माहेरच्यांना घरच्यांना मनापासून करून झालं. आता एकदा सुना मनासारख्या आल्या की अंबुआत्या मोकळी होणार होती. तर विजयनी मध्येच हा धक्का दिला. 1-2 दिवस ती काही न बोलता अगदी मुकाट्याने घरात वावरत होती. सर्वांच्याच मनावर कसलं तरी विचित्र दडपण आल्यासारखं झालं होतं. रात्री अंबुआत्याला हृदयविकाराचा सौम्य झटका आला. ती अगदी घाबरीघुबरी झाली. डॉक्टरांना बोलवायला ताबडतोब पाठवलं. डॉक्टर आले. उंच धिप्पाड, गोरेपान, अतिशय देखणे आणि तरुण. बोलणं बिलणं अगदी मजेचंच. आल्या आल्यास त्यांनी हसत खेळत गप्पा गोष्टी करून सर्वांची काळजी आधी पहिली अलगद दूर सारली. अंबुआत्याला सुद्धा अगदी हायसं वाटलं. मग त्यांनी काळजीपूर्वक तिची तपासणी केली, औषधं लिहून दिली.
ओळखीच्या हार्ट स्पेशालिस्टला देण्यासाठी म्हणून एक नोट लिहून दिली. काही दिवस रोज रात्री तपासणीसाठी येईन असं आश्वासन देऊन ते जायला निघाले. इतका वेळ अनु हॉलच्या कोपऱ्यात सुन्न उभी होती. डॉक्टर जायला निघाले तेव्हा पूर्वीसारखी हसायला लागली. डॉक्टर व्हरांड्यात आले तशी तीही हसत हसत त्यांच्यासमोर आली. मला पण बरं नाही आहे डॉक्टर, मला तपासता का आत्तेसारखं? हसत हसत शून्य चेहरा करून ती केविलवाण्या आवाजात म्हणाली. डॉक्टरांची बॅग घेऊन विजय मागून येतच होता. त्याने तिला लागलीच दटावलं. लागलीच रडवा चेहरा करून तिच्या डोळ्यातून सरसर पाणी वाहू लागलं. डॉक्टर निमिषात सर्व काही समजून गेले. सहज म्हणाले, उद्या येईन तेव्हा तपाशीन हो, आता वेळ नाही आहे. उद्या औषधं वगैरे सगळं काही लिहून देईन, आता झोपा तुम्ही. रडत रडत मान डोलावीत ती अंबुहत्येच्या खोलीत जाऊन तिच्याच कुशीत मुरकुंडी मारून निजली. मला मुलीच्या डोक्यावर काहीसा परिणाम झालेला दिसतोय. तुम्ही डॉक्टर रणदिव्यांना दाखवून बघा, ते अशा केसवर चांगली ट्रीटमेंट देतात. पायऱ्या उतरता उतरता डॉक्टर म्हणाले. त्यांचीच ट्रीटमेंट चालू आहे, खाली मान घालून विजय म्हणाला. त्याने बॅग मोटारीत ठेवली आणि डॉक्टर निघून गेले. त्यानंतर महिनाभर तरी डॉक्टर रोज तपासणीसाठी येत होते. त्यांच्या येण्याची वाट पाहत अनु ठराविक वेळी व्हरांड्यात फेऱ्या घालत राहायची. तिचं सारं लक्ष त्यांच्यातच गुंतलेलं होतं. त्यांच्या मोटारीचा हॉर्न वाजला की ती धावत पळत मोटारीकडे जायची. कुणी न सांगता सवरता आपली बॅग उचलायची आणि अंबुहत्येच्या खोलीत घेऊन जायची. डॉक्टर मागून संथपणे यायचे, अंबुहत्येला तपासायचे. तेवढ्या वेळात ती चपळाईने चहा फराळाचं टेबलावर मांडून ठेवायची आणि डॉक्टरांच्या येण्यासाठी तिष्ठत बसायची. डॉक्टर खरं म्हणजे काही न घेता निघायचे. मग ही काकुळतीला येऊन विनवण्या करायची. असं काय करतं डॉक्टर, घ्या ना काहीतरी. आज करंज्या मी केल्या आहेत. तुम्ही किती थकत असाल व्हिजिटला जाऊन जाऊन. घ्या ना, खरंच घ्या ना, माझ्या गळ्याची शपथ आहे तुम्हाला. डॉक्टर नाईलाजाने चहाचा एक घोट घेऊन कप तसाच ठेवत आणि घाईघाईने निघत. ही मग सावलीसारखी त्यांच्या मागून बॅग घेऊन मोटारीपर्यंत जाई आणि लहान मुलीसारखी टाटा करी. मोटार अगदी नजरेआड होईस्तोवर रस्त्यावरच खिळून उभी राही. मग शून्य नजरेनी परत घरात येऊन डॉक्टरांच्या उष्ट्या कपातला उरलेला चहा आपण पिऊन टाकी. या महिनाभरात तिने अंबुहत्येची खूप सेवा केली. शिवाय घरही छान सांभाळलं. तिनंही मुलांच्या खाण्या जेवणाच्या खोडी सांभाळल्या. तरीही ती मनातून सदोदित डॉक्टरांचाच विचार करत राहायची. त्यांच्या विरहाने 24 तास डोळ्यातून पाणी काढू लागली. त्यांच्या आगमनाच्या वेळी सुंदर हसू लागली. वेळी अवेळी आरशासमोर उभी राहून ती नट्टापट्टा करू लागली आणि आरशातच जणू डॉक्टरच उभे आहेत अशा भासांनी त्यांच्याशी लाडी हावभाव करीत स्वतःशीच बोलू लागली. अशावेळी तिला कशाचं भान नसायचं. अंबुहत्या बिछाणावर पडल्या पडल्या हा बदल निरखून पाहत होती. मनातल्या मनात काळजीने व्यग्र होत होती. या पोरीचं लग्न करायला हवंय हेही मनात उमगून गेली. पण शिक्षण नाही, डोक्यावर हा असा परिणाम झालेला, गाठीशी कपरदिक नाही, अशा अवस्थेत हिला कोण पत्करणार? हाही विचार त्यांचं मन वेळी पोखरून काढत होतं. उपचार काही थोडके केले नव्हते, पण त्यांना यश आलं नव्हतं. आता तर अनुनी हे भलतंच वेळ डोक्यात घेतलं होतं. एकदा दुपारी अंबुहत्याच्या मांडीवर डोकं टेकून आणि घळाघळा रडू लागली. काय झालं गं रडायला? तिला मायेने कुरवाळून अंबुहत्याने विचारलं. मला डॉक्टर नवरा हवा, आज आले की विचार ना त्यांना. किती सुंदर हसतात ते, किती गोड बोलतात. रडता रडता डोळे पुसून ती स्वतःशीच परत हसू लागली. बघू, तू नीच जा बरं आता तुझ्या गोळ्या घेऊन. अंबुहत्याने तिला दटावलं आणि बळेच आपल्या खाटेवर निजवलं. संध्याकाळी डॉक्टर नेहमीप्रमाणे व्हिजिटला आले. अंबुहत्या त्यावेळी स्वयंपाकघरात काहीतरी करत होती. हां, काय म्हणतोय पेशंट? असं बोलत बोलत डॉक्टर नेहमीप्रमाणे सरळ अंबुहत्याच्या खोलीत गेले तर खाटेवर अनु झोपेतून उठून बसलेली. डॉक्टर दचकले. आई कुठं गेल्या? लागल्या का विचारल्याशिवाय फिरायला आता घरभर? म्हणत डॉक्टर आल्या पावली परत फिरले तर अनुनी दारातच त्यांना अडवलं आणि त्यांच्या गळ्याला घट्ट मिठी मारली. हापापल्यासारखे तिने डॉक्टरांच्या गळ्याचे कितीतरी मुके घेतले, छातीवर डोकं घुसळल्यासारखं केलं आणि एकसारखं म्हणू लागली,
मला पण अंबुहत्यासारखं तपासा ना, मलाही बरं नाही आहे, घ्या ना, मला जवळ घ्या ना. आणि घातलेली गच्च मिठी ती सोडीच ना, उलट डॉक्टरांना जास्त जास्त बिलगून राहू लागली. मग डॉक्टरांनी दात ओठ आवळून तिची मिठी सोडवली, कारण ती गच्च मिठी सोडवताना त्यांना फार सायास पडले. मग तिचे दंड घट्ट पकडून तिला त्यांनी खाटेवर रेटीत नेलं, तिथंच दपटून निजवलं. मग स्टेथोस्कोप काढून तपासण्याचा नुसता आविर्भाव आणून हळूच म्हणाले, आता गप्प पडून राहायचं, मी तपासतोय आणि मग औषध लिहून देतो ते घ्यायचं, घेणार ना? हो, हसत हसत अनु म्हणाली आणि निपचित पडून राहिली. पण तिची नजर डॉक्टरांच्या चेहऱ्यावर खिळलेली होती. इतके स्निग्ध, शांत, प्रेमळ भाव त्या नजरेत दाटून आले होते त्यावेळी. डॉक्टरांना ते तेव्हाच उमजून आले. पण तिच्या कपाळावर हात फिरवून तिच्या त्या नजरेला सरळ नजर भिडवून ते शांतपणे म्हणाले, असा वेडेपणा पुन्हा करायचा नाही. लोक हसतील ना. माझं लग्न झालेलं आहे, मला 3 मुलं आहेत, मोठी मोठी. तुला माझ्याशी लग्न कसं करता येईल वेडे? तुला आपण छान नवरा शोधून देऊ, हां, अगदी माझ्यासारखाच. काही काळजी करायचं कारण नाही. पण तोवर तू धीर धरला पाहिजेस. असं वेड्यासारखं वागून कसं चालेल? अनु त्यांच्या नुसत्या अंजारण्या गोंजारण्याने सुखावली आणि डोळे मिटून स्वस्थ पडून राहिली. त्या स्पर्शाच्या गुंगीत तिला डॉक्टर केव्हा हळूच निघून गेले तेही कळलं नाही. कितीतरी वेळ ती तशीच पडून होती. डॉक्टर घाईघाईने स्वयंपाकघरात जाऊन अंबुहत्याला म्हणाले, उद्यापासून मी काही व्हिजिटला येत नाही. विजयला सांगा तसं. तुमची तब्येत आता बरी दिसतीये. हिंडा फिरायला लागलात तुम्ही आई. जरा जपून हां, जास्त धावाधाव करायची नाही. अंबुहत्याने डॉक्टरांसाठी चहा ठेवला. म्हणाली, बसा डॉक्टर, काय घाई आहे एवढी? चहा देते, तोवर विजय येईलच. नको नको, कामं आहेत आई. ती तुमच्या नात्यातली मुलगी आहे ना, ती मला पाहून जरा चाळवल्यासारखी झाली आहे. आता भलता प्रसंग आणला ना तिने. मी नेहमीसारखा तुमच्या खोलीत गेलो तर तिला बाबापुता करून खाटेवर निजवून आलो आहे. ती उठायच्या आत मला पळालं पाहिजे. आणि म्हणूनच मी उद्यापासून येत नाही, बरं का? उगीच तिची चलबिचल होणं बरं नाही. तुम्ही डॉक्टर रणदिव यांना आजचा प्रसंग सांगा. ही सुरुवात झाली आहे आता जोराची तिच्या आजाराला, मग आटोक्यात येणार नाही. बरं, तर आता तुम्ही बऱ्या आहात? अगदी फारच गरज लागली तर मला बोलवा, बरं का? मग मी येईनच. अच्छा, तर निघतो मी आता. असं बोलत बोलत घाईघाईने डॉक्टर निघून गेले. अंबुहत्याने अनुला बेदम मारलं. अनुला माराचं कारणच कळलं नाही. ती आपली त्या डॉक्टरांच्या स्पर्शाच्या धुंदीतच होती. शेवटी जेव्हा ती मार सहन न होऊन कळवळून रडायला लागली तेव्हा कुठे अंबुहत्या मारायची थांबली. दुसऱ्याच दिवशी तिची घरी पाठवणी झाली. तिला नेताना खोटं सांगावं लागलं की डॉक्टरांकडे नेतो आहोत म्हणून. तिच्या रिंगा, पोवळ्याची अंगठी, भारी किमतीच्या 3-4 साड्या, नवीनच केलेली सोन्याची चेन अंबुहत्यांनी तिच्या नकळत काढून घेतली आणि अनुला पोचवायला निघालेल्या धाकट्या अजयबरोबर निरोप पाठवला. अनु काही सुधारत नाही आहे, मलाही बरं नाहीच, परत पाठवते. बरी झाली आणि लग्न ठरवलं की कळवा. तिला दागिने केलेत ते आणि नव्या साड्या वगैरे इथून पाठवीन. शिवाय लग्न खर्चासाठी थोडे पैसेही पाठवीन. पण आता हिचं तुम्हीच बघा काय ते. धोंडू मामाच्या घरात परत मोठा घोळ झाला. अजय 2-3 दिवस आजोळी म्हणून अगदी प्रथमच राहिला. तर अनुला परत घेऊन आला म्हणून त्याचं कुणीही चांगलं स्वागत केलं नाही. अखेर 8 दिवस राहण्याच्या उद्देशाने गेलेला अजय 2 दिवसातच परतला. मग अनुच्या हालांना जी सुरुवात झाली तिला तोडच नाही. तिला त्या लोकांनी गुरासारखी राबवली. रडायला आणि हसायला फुरसतीची वेळच शिल्लक ठेवली नाही. दिवसभर रेटून काम, त्यांचं रांगडं तत्त्वज्ञानच होतं मुळी तसं. झीट येऊन पडेस्तवर काम करायला लागली की विचार करून करून किंवा न करून डोकं फिरवून घ्यायला उसंतच मिळणार कशी. वेडेसाळे करायला अवसरच ठेवायचा नाही बिलकुल. 24 तास कामातच गुंतवून ठेवायचं. मग डोकं रिकामं राहीलच कसं? बेस ठिकाणावर येईल. तरीही अधूनमधून अनुला चाळवल्यासारखं व्हायचं. हसताना रडणं एकदमच सुरू व्हायचं. मग खोलीत बांधून घालून चिंचेच्या नाहीतर जास्वंदीच्या शिपटीने तिला मार मार मारलं जायचं. सर्व पोराटोरांच्या देखतच तिची ही शोभा व्हायची. अर्वाच्य घाणेरडी शिवीगाळी व्हायची. अनुमाराने चेत होऊन निपचित पडली की मग हे सोपस्कार बंद व्हायचे.
खेडेगावातले देवदेवस्कीचे प्रकारसुद्धा ह्या घरात खर्च होईल म्हणून अनुसाठी झाले नाहीत. झाले ते हे असले अघोरी उपाय. तरीही अनु सुंदरच दिसत होती. 1-2 वर्षात आपोआप भरघोस वाढीला लागली होती. एके दिवशी धोंडू मामांनी 10 कोसावरून एक प्रकृतीने चांगला दणकट पण दिसायला अगदी सामान्य असा राकट मध्यमवयीन माणूस अनुला पाहायला म्हणून आणला. त्याने अनुला पाहिल्याबरोबर पसंत केली. तिला पायापासून मस्तकापर्यंत न्याहाळून पाहता पाहताच मुळी वासनेने त्याचे डोळे पेटून उठले. त्या वासनेच्या चढत्या लयीतील उद्रेकाच्या प्रमाणात धोंडू मामांनी आपलं वाढतं हित साधून घेतलं. आलेला माणूस इतका घायकुतीला आला होता की त्या क्षणी जरी लग्न लावायला घेतलं असतं तरी तो नाही म्हणाला नसता. धोंडू मामांनी सगळं ओळखून त्याला जावई म्हणून काही द्यायच्याऐवजी त्याच्याकडूनच उलट भरपूर वसुली करून घेतली. 500 रुपयांची एक रकमी रोकड, 20-22 नारळीची झाडं असलेली धोंडू मामाच्या शेताला लागून असलेली चिंचोळी जमिनीची पट्टी आणि 2 मांडवी लग्न खर्च नवरदेवाचाच. एवढा मोठा व्यवहार बसल्या बैठकीला साधला गेला. लग्न नवऱ्याच्याच गावी झालं. कुणाला काही कळवलंसुद्धा नाही, बोलावलं नाही. घरचीसुद्धा 4-5 जणच लग्नाला जाऊन अनुला तिच्या नवऱ्याच्या स्वाधीन करून आली. अखेरपर्यंत कुणाला कसला पत्ताच लागला नाही आणि अनु संसाराच्या पहिल्याच दिवशी जमीनदोस्त झाली. कारण तिचा नवरा अतिपाशवी होता. त्याच्या पहिल्या 2 बायका या त्याच्या पाशवी छळालाच बळी पडल्या होत्या. त्याच्या वासनांना मुळी अंतच नव्हता. लग्नाला जमलेली सर्व मंडळी निघून जायचा अवकाश. त्यांनी कोवळ्या थरथरणाऱ्या अनुला क्षणाचा विलंब न लावता बाजेवर ढकलली. दिवस नाही रात्र नाही, प्रदीर्घ आजारानंतर भुकेलेला माणूस जसा अन्नावर तुटून पडतो तसा तो लांडग्यासारखा वासनेने वखवखून अनुवर तुटून पडला. अनु बिचारी मेल्यासारखी खाटेवर निपचित पडून राहिली. केवळ 15 दिवसात तिची नुसती दशा झाली. या 15 दिवसात तिने शेकडो मरणं भोगली. त्यामुळे ती इतकी सुतकी बनली की तिचं रडणंही संपलं आणि हसणंही मेलं. भूक मंदावली, अंगातली शक्तीच गेली. तिला माहेरून न्यायला कुणी आलं नाही. आलं असतं तरी त्या दांडगेश्वरांनी तिला पाठवली असती की नाही कुणास ठाऊक. असा महिना गेला, 3 महिने गेले. एके दिवशी अंबुअत्या बैलगाडी करून दुपारीच तिच्या घरी येऊन पोचली. अनुचा नवरा शेतावर गेला होता. बाजेवर पांढरी फटक्क प्रेतासारखी चेतनाहीन अनु छपरावर नजर लावून पडली होती. अनु, काय गं ही तुझी दशा पोरी? चल, मी तुला न्यायला आले. अगं, लग्नाचं कुणी काही कळवलं नाही. अर्धवट कानावर आलं म्हणून स्वतः पाहायला आले. तुझे कपडे दागिने आणलेत. चल, घाल ते सगळं आणि तयारी कर हो निघायची. तुझा नवरा आला की त्याला विचारू आणि ताबडतोब निघू. अनु काहीच बोलली नाही. तिने अंबुअत्तेकडे ढुंकूनही पाहिलं नाही. तिला वाटलं हातातलं काम टाकून नवरा नेहमीप्रमाणे मध्येच घरी आलाय वसुलीला. तिने मुकाट्याने चोळीची गाठ आणि पातळाच्या निऱ्या सोडून ठेवल्या आणि निर्जीव नजर छपरावर लावून ती नुसती पडून राहिली. घेणेकऱ्याने यावे आणि वसुली करून जावे. अगं अनु, काय करतेस हे वेड्यासारखं? लग्न झालं तरी तुझे हे चाळे अजून थांबले नाहीत. पदर घे नीट तो अंगावर. अगं कार्टे, पातळ तरी नीट कर. कसं सोडून ठेवलंयस ते? उघड्या दारातून कुणी येईल जाईल, तुला थोडी लाज तरी. अंबुअत्यास तिचं पातळ नीट करू लागली. अनु अगदी रडवेली झाली. करुण स्वरात म्हणाली, आटपा न हो लवकर. नका माझा छळ करू. मला नाही आता सोसवत हे. मला उठवत नाही हो या खाटेवरून. माझे हातपाय थकलेत अगदी. माझी कंबर दुखतेय. मला थोडे दिवस माहेरी पाठवा हो, पाया पडते तुमच्या. अंबुअत्या थरारून गेली. कारण अनुने अजून तिला ओळखलं नव्हतं. ते ताबडतोब तिला कळलं. तिची संपूर्ण केविलवाणी परिस्थिती त्याचवेळी तिच्या लक्षात येऊन चुकली. तिने आवेगाने पुढे होऊन अनुला आपल्या मिठीत घेतलं. तिला घट्ट कवळून तिचं मस्तक कुरवाळत ती स्वतः रडू लागली. पुन्हा पुन्हा स्वतःलाच दोष देत राहिली. अनुच्या नशिबाला शिव्याशाप देऊ लागली. तेव्हा कुठे अनु किंचित भानावर येऊन अंबुअत्याकडे ओळखीच्या नजरेने पाहू लागली. जराशाने अंबुअत्याची पूर्ण ओळख पडताच ती एकदम क्रुद्ध होऊन उठली. तिच्या मलूल डोळ्यात एकदम आगच पेटून उठली.
अंबुहत्याचे हात धरून ती किंचाळली. आत्ये ग, तुम्हीच मला फसवलं. डॉक्टरांकडे नेतो म्हणून सांगून इथे आणलं आणि माझा सत्यानाश केलात. तुमचं सर्वांचं वाटोळ होईल. तुझ्या मुलांची लग्नच होणार नाहीत बघ. झाली तर तुझ्या सुना रणक्या होतील, सांगून ठेवते. मी कुणाच्या आध्यात नाही, मध्यात नाही, तरी तुम्ही मला मारलं, झोडलं, ह्या खविसाच्या गळ्यात बांधलं. मी तर आता जीवच देणार. थांब, पण सांगून ठेवते, हडळ बनून तुमच्या घरादारावर शिरा टाकून येईन की नाही ते बघच तू. आणि कितीतरी दिवसांनी किंचाळता किंचाळता अनु हसू लागली. पहिल्यांदा गालातल्या गालात, नंतर ते हसणं वाढतच गेलं. वाढता वाढता छपराला भिडलं. बरोबरच हातवारेही वाढले. अंबुहत्याला तिला आवरताच येईना. मध्येच एकदा नेसूचं सोडून ती उघड्या दारातून बाहेर पडू लागली. त्याचवेळी तिचा तो राक्षस काय नवरा दारात येऊन उभा राहिला. त्याने तिला दारातच पकडली आणि रेटत रेटत बाजेवर नेली. कोपऱ्यात अंबुहत्या उभी असल्याचं त्याच्या लक्षात येताच तो किंचित ओशाळला आणि बाहेर पडवीत येऊन अस्वस्थपणे चुळबुळत उभा राहिला. नवऱ्याला पाहताच अनु घाबरून डोळे घट्ट मिटून खाटेवर प्रेतासारखी खिळून राहिली होती. अंबुहत्या हळूच जवळ गेली आणि तिला कुरवाळू लागली. तशी तिला मिठी घालून आणि आतल्या आत घुसमटून रडू लागली, गदगदू लागली. उगी उगी ग अनु, तुझ्या नवऱ्याला विचारून तुला मी पुण्याला नेते हो थोडे दिवस. मजा कर, चांगलं चुंगलं खा पी, नी तब्येत सुधारली की मगच ये. उगी उगी. बोलताना अंबुहत्याचाच घसा दाटून आला होता. तिच्या डोळ्यासमोर विजयचा उजाड संसार नाचत होता. ती सिंधी मुलगी लग्न होऊन घरी आली होती. थोडेच दिवस, पण मोठ्या तोऱ्यात राहिली होती आणि कुणाशीच पटत नाही या सबबीवर गेले वर्षभर माहेरी जाऊन राहिली होती. वेगळं बिराड करायलाही तिने नकार दिला होता. आपल्या खोलीत भकास नजरेने एकसारखा सिगरेटी ओढीत स्वतःला कोंडून घेणारा विजय म्हणजे अंबुहत्याच्या मनाला केवढा तरी मोठा धक्का होता. अनुचा धक्का त्याहूनही मोठा. विजयचं उभं आयुष्य अजून त्याच्या हातातच होतं. मनात आणलं तर तो त्याला वेगळं वळण देऊ शकला असता. अनुचं आयुष्य मात्र सर्वांच्या हातून सुटलं होतं. कुठं जाऊन ते धडकणार होतं आणि कधी थांबणार होतं ते नुसतं पाहत राहणंच आता सर्वांच्या हाती उरलं होतं. अंबुहत्या अनुच्या केसावरून हात फिरवत असताना मनातून संपूर्णपणे हादरली होती आणि अनु स्वतःशीच रडत रडत म्हणत होती, आत्ते ग, मला तुझ्याकडे ने. मला डॉक्टरांना बघायचं आहे. मला डॉक्टर हवेत ग. हा दगड मला नको. मला डॉक्टरांकडे ने. मी तुझी धुणी भांडी करीन, स्वयंपाक पाणी करीन, तुझ्या सुनांची मोलकरीण म्हणून राबेन हवी तर तुझ्या घरात. पण मला ने, मला तुझ्या घरी घेऊन चल, नाहीतर हा राक्षस मला खाऊन टाकणार. आणि आत्ते मला तुझ्याबरोबर ने. आणि बाहेर पडवीत अनुचा नवरा अंबुहत्या कधी बाहेर जाते याची वाट पाहत नागपुड्या फुगवत उभाच होता. मधून मधून अस्वस्थ होऊन फेऱ्या मारत होता. दांड दांड पावलं टाकत होता. आत्ता आपण ऐकलेत वसुधा पाटील लिखित, अनुराधा विनायक गटणे यांच्या आवाजात प्राक्तन ही कथा 1971च्या माहेर दिवाळी अंकात पहिल्यांदा प्रकाशित झाली होती. ही मेनका प्रकाशनची 2022ची प्रस्तुती आहे.